काल इंदापूरमध्ये महाराष्ट्र शासनानं महसूल सप्ताहाचं आयोजन केलेलं होतं। त्या ठिकाणी आपल्या इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी असे एक वक्तव्य केले की त्यामुळे इंदापूर तालुक्यातील सर्व जनता संभ्रमात पडलेली आहे। कृषी मंत्र्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना की बाबा हो, ह्या इंदापूर तालुक्यातील जी जनतेची कामं आहेत ती कामं तुम्ही करा, त्याच्या तक्रारी माझ्याकडे येऊ देऊ नका। पण असं न म्हणता इंदापूर तालुक्याचे आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री यांनी अधिकाऱ्यांनी देखत असं वक्तव्य केलं की सरळ काम कुणीही करतं, तर ती सरळ जी काम आहे ती तुम्ही वाकडी करा आणि जेणेकरून ती तालुक्यातील जनता माझ्याकडे आली पाहिजे आणि नंतर मी सांगितल्यानंतर ती तुम्ही काम करा। हा त्या पाठीमागचा त्या वाक्याचा उद्देश आहे। म्हणजे प्रत्येक इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेनं हे मंत्र्याच्या दारात गेलं पाहिजे आणि मंत्र्यांनी सांगितल्यानंतरच अधिकाऱ्यांनी काम करायचं। तशी परिस्थिती आज पाठीमागच्या 1 वर्षाच्या काळामध्ये, पाठीमागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। एक तर इंदापूर तालुक्यामध्ये 300 ते 400 पेक्षा जास्त रस्त्याच्या केसेस तहसीलदाराकडे पेंडिंग आहे। कुठलाही रस्त्याची केस मंत्र्यांनी सांगितल्याशिवाय तहसीलदार त्या केसला हात लावत नाही आणि ज्या वेळेस मंत्र्यांनी सांगितलं त्यानंतर त्याकडून लाखो रुपये हे इंदापूरचे तहसीलदार आज या रस्त्याच्या केसमध्ये हे सर्वसामान्य शेतकऱ्याकडून घेत आहे। अशी कितीतरी केसेस तहसीलदार पुढे पेंडिंग आहेत, पंचायत समितीमध्ये पेंडिंग आहेत, सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये पेंडिंग आहेत, लोकांच्या मोजणीच्या ऑफिसमध्ये पेंडिंग आहेत। म्हणजे अधिकाऱ्यांना एक आपण कृषी मंत्री झालं आणि कृषी मंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अधिकाऱ्यांना हे एक वाकडा संदेश देणं हे इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत आणि राज्याचे जे कृषी मंत्री आहेत त्यांना शोभणार नाही। आतापर्यंत 7 महिन्याचा काळ गेलेला आहे विधानसभा होऊन। 7 महिन्यामध्ये 2 कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेले आणि जर आताचे कृषी मंत्री ही त्यांचीच रिझर्व उडत असेल तर त्यांना सुद्धा भविष्य काळामध्ये हे कृषी खातं सांभाळता येत नाही। अशा हे महाराष्ट्रातील जनतेमध्ये संभ्रम तयार होईल आणि लवकरच ह्या महाराष्ट्रातील कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि कालचं जे वक्तव्य तर त्यांनी मनानेच आज उद्या राजीनामा द्यायला पाहिजे आणि महाराष्ट्रातील जनतेची, इंदापूर तालुक्यातील जनतेची माफी मागायला पाहिजे। आपण दुसरं बघतोय इंदापूर तालुक्यामध्ये गौण खनिज मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन चालू आहे। अधिकारी सगळे डोळे झाकून बसले, त्यामध्ये कुठलाही अधिकारी आपापलं मिळालं की बस लक्ष घालत नाही आणि असं असताना इंदापूर तालुक्याच्या लोकप्रतिनिधी अशी वाक्य बोलणं अतिशय दुर्भाग्याची गोष्ट आहे। काल इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील त्याच्या वार्ड रचना जाहीर झाल्या। वार्ड रचनेमध्ये सुद्धा चुकीची गावं इकडची तिकडं तिकडची तिकडं ह्या कृषी मंत्र्यांनी टाकलेत। काल त्यांच्या जी पोटात होतं ते होटात आलेले आणि त्यातून ते बोलले। आता तुम्ही सांगा, पहिलं रुई पळदेव जिल्हा परिषद गटाला जोडलेलं होतं ते आता निमगावला आणि शेळगावला जोडलेले। प्रत्यक्ष ही ती मधला डोंगर जर बघितला तुम्ही, सगळ्याला याची कल्पना आहे, 25 किलोमीटरचा वळसा घालून निमगावला आणि शेळगावला त्या कोण लोक प्रतिनिधी होईल त्याच्याकडे ह्या रुईच्या लोकांना यावं लागेल। दुसरा जिल्हा परिषदचा गट आहे काठी लाखेवाडी। आता काठीच्या शेजारची तुम्ही जवळची सगळी लोक पत्रकार आहेत, तर काठीच्या शेजारी झगडेवाडी, पंधारवाडी, जाधववाडी ही गावं कुठे आहेत? काठीच्या शेजारी गाव आहे
तर ही लाखेवाडी गणामध्ये पंचायत समितीच्या गणामध्ये टाकली. म्हणजे मध्ये काठेवाडी सोडली, ती उचलून गावावर लाखेवाडी मध्ये नेली. दुसरा तुम्ही बघचाल तर वडापुरी जिल्हा परिषद गट, तर कालचा नंबर 2 पासून चालू होतो आणि भांडगावला संपतो. तर ह्या गटामध्ये गोखळी आणि तरंगवाडी ही 2 गावं इंदापूर क्रॉस करून ह्या बाजूला येतात. ही गावं ह्या गटामध्ये टाकली, गोखळी आणि तरंगवाडी. म्हणजे झगडेवाडीच्या शेजारी गोखळी तरंगवाडी ती सगळ्यात तुम्हाला पत्रकारांना सुद्धा माहिती. मग ही गावं कुठल्या गटामध्ये पाहिजे, म्हणजे वाकडी कामं करायची, लोकांनी त्यांच्याकडे हेल्पट घातलं पाहिजे आणि तिथून मग लोकांना म्हणायचं हा तुमच्या सोयीसाठी मी करतो. म्हणजे ही जी ह्या मंत्र्याची गेल्या 5-10 वर्षापासून पॉलिसी ती काल त्यांच्या तोंडामध्ये आली. त्यांनीच सांगितलं की मी भावनगर कारखान्याचा संचालक होतो, मग जर मी सरळ कामं केली असतात लोक माझ्याकडे आली असते का. म्हणून लोकांची जी सरळ कामं होणारी त्या अधिकाऱ्यांना त्यांनी काल दम देऊन सांगितले की सरळ कामं तुम्ही करायची नाहीत कुठलीही. आणि हे अधिकारी तर पहिल्यापासून जे आपण बघतो हे शासन निर्डावलेलं शासन आहे आणि अधिकारी बिनधास्त झालेले. जर त्यांच्या पाठीमागं मंत्र्याचाच हात असेल तर अधिकाऱ्यांनी जनतेची कामं कशासाठी करायची. आणि हे अधिकारी कुठलंही जनतेचं काम इंदापूर तालुक्यामध्ये करत नाही. सर्वसामान्य जनतेची आज पिळवणूक चाललेली आहे. आणि माझं एक म्हणणं आहे की काल इंदापूर तालुक्यातील जनतेला तोच संदेश महाराष्ट्रातील जनतेला त्या इंदापूर तालुक्यातील आमदार आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेला आहे. तर त्यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि नवीन कृषी मंत्री जो महाराष्ट्राचं हित पाहिजे त्या अशा एखाद्या संधी उपलब्ध करून द्यावी. माझे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब यांना विनंती की हे महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय गेल्या 6 महिन्यामध्ये 2 कृषी मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागले आणि कितीतरी शेतकऱ्याचा प्रश्न आज ह्या महाराष्ट्रापुढे पडलेला आहे. तर एक चांगला सक्षम आणि अभ्यासू असा कृषी मंत्री या महाराष्ट्राला त्यांनी द्यावा. आणि महाराष्ट्रातील जी जनता आहे आज कर्जमाफीसाठी मोठी सरकारकडे आस डोळ लावून बसलेली अशा ह्या महाराष्ट्रातील जनतेला लवकरात लवकर न्याय द्यावा.